आज श्री रामनवमी निमित्त वरुड शहरात निघणार भव्य शोभायात्रा। विश्व हिंदू परिषद व श्री रामनवमी उत्सव समिती वरुडच्या वतीने आज वरुड तालुक्याच्या इतिहासातील सर्वात मोठ्या शोभायात्रेचे आयोजन। शोभायात्रेत विविध पथकासह असणार विविध झाक्या। वरुडची शोभायात्रा बघण्यासाठी हजारो नागरिकांची होणार गर्दी। विदर्भातील अनेक जिल्ह्यातील राम भक्तांचा आज संत्रानगरीत होणार आगमन। आज सायंकाळी केदार चौक परिसरात असणार विशेष आकर्षक देखावे आणि विशेष कार्यक्रम। या बातमीचे प्रस्तुत करतायत माऊली आय मित्रा ऑप्टिकल। आमच्याकडे सर्व प्रकारच्या नंबरचे चष्मे व सन गॉगल मिळेल। आमचा पत्ता यावलकर पेट्रोल पंप समोर वरुड। आमचा मोबाईल नंबर 9420 72 14 28 95 95 11 04 95। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आज दिनांक 17 एप्रिलला श्री रामनवमी निमित्त वरुड शहरात सायंकाळी भव्य शोभायात्रा निघणार आहे। विशेष म्हणजे यावर्षीची शोभायात्रा वरुड तालुक्याच्या इतिहासातील सर्वात मोठी शोभायात्रा असणार आहे। या शोभायात्रेत विशेष आकर्षण म्हणून केदार चौक परिसरात विविध झाक्या पथक नागरिकांना पाहायला मिळणार आहे। सायंकाळी 5:30 वाजता श्री राम मंदिर वरुड येथून या शोभायात्रेची सुरुवात होणार आहे। सायंकाळी 6 वाजता विक्रम ठाकरे मित्र परिवाराच्या वतीने केदार चौक परिसरात सुप्रसिद्ध ढोल ताशा पथकाला सुरुवात होणार आहे। शोभायात्रेचं स्वागत करण्यासाठी हे ढोल ताशा पथक आधीच सुरू होणार आहे आणि याच ठिकाणी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीवर पुष्पवर्षाव विक्रम ठाकरे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात येणार आहे। शोभायात्रेत सुप्रसिद्ध साई केजीएन धुमाल बँड पार्टी असणार आहे। यशानंद प्रॉपर्टी डीलर यांच्याकडून हनुमान दादा झाकी या शोभायात्रेत असणार आहे। दीपक बोंद्रे यांच्याकडून महाकाल झाकी असणार आहे। अमित कुबडे यांच्याकडून श्रीरामजी बग्गी झाकी असणार आहे। निखिल बनसोड यांच्याकडून अयोध्येतील श्रीराम मूर्तीची झाकी असणार आहे। काशीकर हॉस्पिटल तर्फे आदिवासी नृत्य पथक या शोभायात्रेत असणार आहे। तसेच विशेष आकर्षण म्हणून कालीमाता झाकी, गोरिला झाकी, श्रीराम मंदिर प्रतिकृती असणार आहे। डॉक्टर मनोहर रांडे, राजेश जयस्वाल, क्षितिज मोजरे, रोहित विरकडे यांच्याकडून महाकाल पथक झाकी असणार आहे। सर्व शोभायात्रेतील रामभक्त व सहकारी करणाऱ्या मंडळींसाठी डॉक्टर प्रवीण चौधरी यांच्याकडून भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे। तसेच या शोभायात्रेत विविध आकर्षक झाकीसह प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचे दर्शन नागरिकांना या शोभायात्रेत होणार आहे। ही शोभायात्रा भव्य दिव्य स्वरूपाची असून या शोभायात्रेला बघण्यासाठी वरुड शहरासह तालुक्यातील हजारो नागरिक येणार असून विदर्भातील अनेक जिल्ह्यातील शेकडो रामभक्त देखील शोभायात्रेला बघण्यासाठी आज संत्रानगरीत येणार आहे। त्यामुळे वरुड शहरात मोठी गर्दी जमणार असून इतिहासात या शोभायात्रेची नोंद होणार आहे। या शोभायात्रेची सुरुवात आज सायंकाळी 5:30 वाजता होणार असून जास्तीत जास्त युवकांनी या शोभायात्रेत सहभाग घ्यावा असे आवाहन योगेश घारड यांनी केले आहे। तर महिलांनी देखील या शोभायात्रेला बघण्यासाठी येण्याचे आवाहन विश्व हिंदू परिषद बजरंग दल वरुड आणि श्री रामनवमी उत्सव समिती वरुड तर्फे करण्यात आले आहे। या शोभायात्रेचा मार्ग असणार आहे राम मंदिर वरुड येथून या शोभायात्रेची सुरुवात होणार असून सावता चौक मार्गे, सरापा लाईन मार्गे, सती चौक, केदार चौक, पुन्हा पोस्ट ऑफिस मार्गे पोलीस स्टेशन रोडने पुन्हा राम मंदिर वरुड येथे ही शोभायात्रा जाणार आहे। त्यामुळे हजारो नागरिकांनी या शोभायात्रेचं स्वागत करावं आणि हजारो नागरिकांनी या शोभायात्रेला बघण्यासाठी केदार चौक परिसरात यावे असे आवाहन सर्व स्तरातून करण्यात येत आहे। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।